नमस्कार. व्हीजीएल कुकिंगतर्फे तुम्हा सर्वांचं खूप 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 स्वागत. आज आपण करणार आहोत काकडीचं धोंडस. त्याच्यासाठी लागणारे पदार्थ आपण दाखवलेले आहेत. हे आता आपण क्रमानुसार पाहूया. सगळ्यात प्रथम आपण काकडीची सालं काढून घेऊया. काकडीचे दोन्ही टोकं काढून घेऊन ती काकडी चव घेऊन बघायची आहे. ती कडू नसायला पाहिजे. आणि ही काकडी आता आपण किसून घेतली. ही सुमारे 3 वाटी किस आपण ह्याचा याकरता वापरणार आहोत. आता ह्या एका पातेल्यामध्ये आपण हा किस, 1 वाटी ओला नारळ, 1.5 वाटी गूळ असं शिजायला लावलं आहे. तसंच एका बाजूला कढईमध्ये तूप घालून 2 चमचे तूप घालून हा जो 2 वाट्या रवा आहे तो आपण भाजूया. हा रवा बारीक गॅसवर हळूवार भाजायचा आहे. त्याच्यामध्ये जे काजू घालायचे ते पण मी रव्यामध्येच भाजून घेते आहे की त्याला वेगळं एक छान खमंगपणा रवा भाजतानाच येऊन जाईल. आता ह्या मिश्रणामध्ये हा भाजलेला रवा आपण मिक्स करायचा आहे. हे मिश्रण पण गरम होऊन त्याची काकडी किंवा गूळ सगळा विरघळलेला आहे. आणि आता हा रवा त्याच्यात घालून त्या रसामध्ये एक 10 मिनटं हा भाजलेला रवा शिजवून घ्यायचा आहे. तोपर्यंत एका जाड बुडाच्या भांड्याला तूप लावून घ्यायचं आहे. मी एक कढई घेतली आहे जाड बुडाची की ज्याच्यामध्ये खाली लागणार नाही पदार्थ. अशा पद्धतीने त्याच्यामध्ये तूप लावून घेतले. आणि आता हे जे शिजवलेलं मिश्रण आहे रवा आणि काकडीचं ते आता आपण या भांड्यामध्ये थापून घ्यायचं आहे. हे थापून 10 मिनटं गॅसवर बारीक गॅसवर ठेवायचं आहे आणि थंड करून नंतर वड्या त्याच्या पाडायच्या आहेत. आता हे व्यवस्थित थापून घ्यायचं आहे खाली तूप लावून या पद्धतीने. आणि बारीक गॅस करून खाली जास्त शेक लागता कामा नये. बेताचा शेक लागला पाहिजे अशा पद्धतीने. म्हणून आपण रिंग ठेवली आहे. तर याच्यावर ही कढई ठेवायची आणि झाकण ठेवायचं. 8 ते 10 मिनटं ह्याला एक छान वाफ द्यायची आहे. आणि थंड करून ह्याच्या आता ह्या वड्या पाडलेल्या आहेत. ह्या वड्या अप्रतिम दिसायला खूप सुंदर, खायला हे अतिशय गोड आणि एक छान काकडीच्या चवीचा एक वेगळा पदार्थ. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा